मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बैठकीसाठी पोहोचलेले आहे। रंगशारदा सभागृहात आज मनसेची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांसंदर्भात मंथन या बैठकीत होणार आहे। तर महत्त्वाचे नेते पदाधिकारी मनसेचे या बैठकीला उपस्थित राहतील आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील। तर निवडणुकांनंतरची पहिली राज्यस्तरीय बैठक मनसेची आज रंगशारदा सभागृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्वच नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आता राज ठाकरे या बैठकीत काय मार्गदर्शन करतात त्याकडे लक्ष लागलेलं आहे। पुढे येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात काय रणनीती ठरते त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। तर विधानसभा त्यानंतर महापालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर मिळालेल्या कमी जागांनंतर आता या बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर मंथन होतं, चिंतन केलं जातं ते पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच आत्मचिंतनासाठी मनसेची ही बैठकीला महाराष्ट्रातील मनसेचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। रंगशारदा सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीत राज ठाकरे हे मार्गदर्शन करतील। ठाकरे बंधू महापालिकेत एकत्रित आले, मात्र त्यानंतरही मनसेला पराभवाचा फटका सहन करावा लागला। मनसेच्या खूप कमी जागा या निवडून आल्या। त्यामुळे आता नेमकं या बैठकीत काय मार्गदर्शन राज ठाकरे करतात, या गेलेल्या निवडणुकांसंदर्भात काय मार्गदर्शन करतात त्याकडे लक्ष आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, अत्यंत महत्त्वाची मनसेची बैठक म्हणता येईल, कारण या सर्व निवडणुकांनंतर मनसेची ही पहिली मोठी राज्यस्तरीय बैठक होते। काय होऊ शकतं या बैठकीत? अगदी बरोबर आहे। निवडणुका झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये राज्यभरातले जे पदाधिकारी आहेत, सरचिटणीस, सचिव, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांची ही बैठक या ठिकाणी रंगशारदा या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यालाच मार्गदर्शन करणार आहेत। येत्या काळामध्ये काही जिल्हा परिषद आणि काही नगरपालिकाच्या निवडणुका आहेत, परंतु ते न्यायालयाच्या निर्णयानंतर होतील। परंतु ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये पाहिजे तसं यश मिळालेलं नाही आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी जो निराशाचा सूर आहे तो कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि येत्या काळामध्ये ज्या ठिकाणी महायुतीची सत्ता किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात कशा प्रकारे काय काम करता येईल, लोकांपर्यंत पुन्हा एकदा कशा प्रकारे जाता येईल या गोष्टींसाठी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नेमकं आता याच संदर्भात काय बोलतात राज ठाकरे याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे। राज ठाकरे यांनी आज ही बैठक बोलावलेली आहे आणि याच बैठकीत आता यावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी मनोज, आतापर्यंत मनसेचे कोणकोणते नेते रंगशारदा सभागृहात पोहोचलेले आहे, काय माहिती? मनसेचे जे मुख्य नेते आहेत बाळा रणगावकर असतील, त्याचबरोबर शिरीष सावंत असतील, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आहेत आणि त्याचबरोबर अविनाश जाधव जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परंतु हे तर पोहोचलेलेच आहे, परंतु राज्यभरातले जे जिल्हाध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत, पदावरचे जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि पुढच्या 5 ते 10 मिनिटात ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीत मार्गदर्शन करतील। याचबरोबर अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ते सुद्धा काय विचार मांडतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, आणि त्या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।